किंवा क्लोज टू द नेचर, रुरल टुरिझम किंवा वाईल्डलाईफ. आपल्याकडे सी टर्टल सेंटर आहे, पण बरेच लोकांना आतापर्यंत माहिती नाही आहे. तर असे एवढे स्कोप आहे डहाणूमध्ये. तर हे सगळं स्कोप लोकांना दाखवण्यासाठी आपण एक ठिकाणी हे सुरू केलेलं आहे. आणि जे आपला उद्देश आहे हे आहे की इकॉनॉमी रिवाईव्ह आपल्याला आता करायची आहे. डहाणूमध्ये बरेच आदिवासी कम्युनिटी, जास्त आदिवासी कम्युनिटी आहे. तर आदिवासी कम्युनिटीसाठी इथे डहाणू फेस्टिवलमध्ये आम्ही स्टॉल्स त्यांना मोफतमध्ये देणार आहे. जे फीस आहे 3 ते 5 हजार रुपये त्या आदिवासी कम्युनिटीसाठी, आदिवासी समाजासाठी, इंडिव्हिज्युअल्स किंवा SHG त्याच्यासाठी जे पैसे आहे ते ITDP डहाणू देणार आहे. तर त्यांना फक्त इथे यायचे आणि त्यांचे जे प्रोडक्ट्स आहे बांबूपासून, चिकूपासून ते बरेच प्रोडक्ट्स ते बनवत आहे. पाम लीव्सचा वापर करत आहे. ते सगळे त्यांना एक स्टेज मिळणार, प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आणि लोकांना पण माहिती मिळणार आहे की इथे डहाणू आणि पालघर जे एक आदिवासी जिल्हा आहे तिथे नेमका आदिवासी काय काय गोष्टी उपलब्ध आहे. आणि त्याच्यासोबत ट्रेडिशनल फूड आयटम्स, आदिवासी जे आपले बरेच आयटम्स असतात, ट्रेडिशनल आयटम्स असतात. आता माहीत नाही आहे मला नाव, पण हे ह्या सर्वांची पण आपण स्टॉल्स लावणार आहे. आणि याच्यासोबत माझी एक अशी सूचना आहे की ऑन्टरप्रिन्युअरशिप वाढवण्यासाठी हे खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे आमचे जे यूथ आहे, डहाणूचे, पालघरचे जे यूथ आहे त्यांच्यासाठी आता बरेच अपॉर्च्युनिटीज उपलब्ध नाही आहे, संधी उपलब्ध नाही आहे. तर आम्ही काय केलेलं आहे की जे आपले मुलं आहे हॉस्टेलचे, आमच्याकडे 17 हॉस्टेल्स आहे, वसतिगृह आहे. तिथे 18 ते 21 पर्यंत मुलं शिकत आहे. तर त्यांच्यासाठी एक फ्रीमध्ये स्टॉल त्यांनी दिली आहे की तुम्ही काही विकसित करा, निर्माण करा. म्हणजे वारली आर्ट किंवा जे काही ते करू शकतात 15-20 दिवसात ते निर्माण करून विकणार आहे. तर त्यांना एक चांगली ऑन्टरप्रिन्युअर बनण्याची संधी मिळणार आहे. तर हे सगळी गोष्ट मला सांगायची होती. आपल्याला जर काही बोलायचे आहे तर आपण बोलू. धन्यवाद. आपल्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकतो. यूथसाठी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन पण आहे. आपण हे कार्यक्रम करण्याचा उद्देश एकच आहे का डहाणू हा सागरी आणि डोंगरीमध्ये 2 प्रकार ह्याच्यामध्ये डिवाईड झालेला आहे. आणि 91 नोटिफिकेशन नंतर डहाणूमध्ये MIDCचा पार्ट 0 झाला आहे. आणि पर्यटनच्या माध्यमातून आम्ही टुरिझम कसं वाढवू शकतो डहाणूला, त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये असीमा मित्तल मॅडम आहेत, तहसीलदार साहेब आहेत, आपले आवारे साहेब आहेत. हे सर्व बसून एक हे तयार केलं की आपण पर्यटन कसं वाढवू शकतो डहाणूला. आणि जे डहाणूमध्ये जे लोकल आदिवासी समाजाचे लोक आहेत त्यांना कसं आपण प्लॅटफॉर्म देऊ शकतो. त्याच्याकडे कोण डान्स करणार असतील, काही वस्तू बनवून विकणार असतील ते, तर सर्व प्रकारचे आपण हे स्टॉल ह्याच्यामध्ये फेस्टिवलमध्ये कव्हर करतो आहे. आणि तुमच्याकडे असे कोणी ग्रुप असतील, पालघरला असतील, बोईसरला असतील, का कुठेही असतील, त्यांनासुद्धाही पाठवा. त्यांनाही आपण नगरपालिकेतून कसं त्यांना मदत करू शकतो, प्रकल्पमध्ये कसं मदत मॅडम करू शकतात ते पण होईल. आणि जे लोक अफोर्ड करू शकत नाही त्यांनाही आम्ही त्यांच्या येण्या जाण्याचा खर्च आमच्या माध्यमातून त्यांना आपण प्रोव्हाइड करू. आणि 2 टाईमचं जे समजा थांबले तर जेवण नाश्ता जे व्यवस्थित करू. कारण माझ्याकडे काल 2 ग्रुप आलेले तर पालघर बोईसरचे आहे. त्यांचा एक प्रॉब्लेम होता की आमच्याकडे पैसे नाही येण्यासाठी जाण्यासाठी, तर आम्ही त्यांचा खर्च उचलणार, नगरपालिका उचलतील का आम्ही कोण काहीतरी आम्ही करू त्यांच्यासाठी. आणि मेन फोकस फक्त ह्याच्यामध्ये टुरिझम वाढवण्यासाठी आहे. कारण डहाणू टुरिझम बेल्ट आहे. आणि जे समुद्राचा किनारा आहे आमच्याकडे, आजपर्यंत तो किनारा पूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर डहाणू फेस्टिवल हा डहाणूसाठी नंबर 1 ठरणार आहे. भविष्यामध्ये हा फेस्टिवल लोक आठवण ठेवतील. हे पहिल्या वर्ष जेव्हा सुरू होईल त्याच्यानंतर लोक दरवर्षी आठवण ठेवतील का हे कार्यक्रम कधी लागणार आहेत. कारण ते बोर्डीला होत होतं ते 2 वर्षापासून बंद आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता डहाणूला सुरू करतो. आणि ह्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स झालं, त्याच्यानंतर मॅरेथॉन झालं, त्याच्यानंतर आपलं बीच ॲक्टिव्हिटी व्हॉलीबॉल झालं, त्याच्यानंतर आपलं स्टेजवर कंटिन्यू प्रोफेशनल डान्स वगैरे प्रोग्राम, कल्चरल ॲक्टिव्हिटी वगैरे चालणार. त्याच्यामध्ये मुखाडाचे जे आपल्याकडे आदिवासी समाजाचे डान्स वगैरे जे करतात ते सुद्धा आपण त्यांनाही इन्व्हाइट केलेलं. आणि असं प्रकार फार अलग अलग टाईपचे लोकांना आम्ही बोलवतो. ते कार्यक्रम कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि कसं लोकांना प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे त्याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आता तुम्हाला कोणाला काही विचारायचे असेल प्रश्न तर आम्ही मॅडम उत्तर देतील. My question is for Mr. Goa has a very good tourism infrastructure. So where do you stand as far as comparison with Goa is concerned, and do you actually visualize Dahanu to go to that level in the near future? So I definitely agree that Goa has a very good infrastructure.
And in Dahanu also, the infrastructure has not been highlighted enough, but there are so many farm stays, resorts, places to stay. And even for in food, you will see variety. The fish of Dahanu is very famous. Pomfret fish is very famous for in Dahanu. I don't see Dahanu going to the level of Goa, because you know Goa is a different type of tourism. In Dahanu, what we are focusing on is rural tourism, ecotourism. While in Goa, we see a different kind of tourism. But definitely in terms of number of tourists that come to Goa, I hope that Dahanu reaches that level, but the category will always remain different. And yes, the focus in Dahanu is on sustainable tourism, as our motto is celebrating sustainable sweetness. So the word sweetness is basically for chikus. As you know that Dahanu is a place where 24 months you can find chikus. So that is what we are trying to celebrate, the sweetness that you get in Dahanu, and along with its sustainability. Going forwards, what is your plan basically? You're going to have this festival on a yearly basis or twice a year? Yes, definitely. So we are inaugurating a website on that day, on 12th. In that website, we have compiled the list of all the stays that are available in Dahanu, all the homestays or other stays, all the restaurants, Varli artists, the list of Varli artists, the different places one can see in Dahanu. So from my tenure, I can tell you that I have been in Dahanu for 1.5 years now, and there are so many places that I learned only after, I came to know about only after 1.5 years. So I don't want any tourist to miss all those places in Dahanu. तर माझं असं मत आहे की डहाणूमध्ये जर काही लोक आले तर त्यांना सगळी माहिती डहाणूबद्दल जर लवकर मिळाली, तुरंत मिळाली तर सर्वात चांगला होईल. त्याच्यासाठी जी वेबसाईट आहे ते आपण लॉन्च करणार आहे. त्याच्यानंतर आपला जो पुढचा स्टेप आहे ते डेफिनेटली नक्की आपण दरवर्षी ठेवूया फेस्टिवल. आणि काहीतरी नियोजन नगरपालिकेने यावर्षी आयोजित केलेलं आहे, कारण हे फर्स्ट टाईम आहे. तर फर्स्ट टाईम गव्हर्नमेंटचा जास्त सपोर्ट लागतो, पण पुढच्या वेळी प्रायव्हेट फेस्टिवल पण होऊ शकतो, बरेच पॉसिबिलिटीज आहे. मॅडम, मागच्या वर्षी अगोदरच्या काही वर्षांपासून गोर्डी फेस्टिवलचा अनुभव पाहता फुटबॉल जवळजवळ 1 लाखाच्या आसपास होते. सध्या कोविडचे निर्बंध आहे, आपण कॅटेगरी ए मध्ये नाही आहोत. याचबरोबर आपल्याकडे यात्रा, जत्रा, उरूस याला बंदी आहे. सो हाऊ विल यू रिलॅक्स दिस नॉर्म्स ॲज फार Dahanu concern? Party, if you are allowing Dahanu festival, will you recommend to the district administration to have all the yatras, especially महालक्ष्मी यात्रा किंवा अन्य यात्रांसाठी आपण परवानगी मिळावी, यासाठी आपण काय रिकमेंड करा आणि पाठपुरावा कसा करावा? इन डहाणू फेस्टिवलमध्ये आमच्या फुल्ली वॅक्सिनेटेड पर्सनसाठी फक्त एंट्री आहे. एक आम्ही हे सक्त नियम पाळणार आहे फेस्टिवलमध्ये. आणि थोडासा यात्रामध्ये आणि फेस्टिवलमध्ये फरक आहे, कारण इथे आम्ही गर्दी करणार नाही आहे. इथे जे स्टॉल्स आहे ते आम्ही थोडंसं डिस्टन्समध्ये ठेवलेली आहे. जी जागा आहे ते पण 5 एकरची जागा आहे. आणि जे नियोजन आहे 2 स्टेज केलेले आहे. बरेच ठिकाणी LED लावली आहे की जास्त गर्दी स्टेजचे जवळ नको. तर हे सगळे आम्ही नियोजन केलेले आहे कोविडचे नियम पाळण्यासाठी. आणि डेफिनेटली कोविड इज़ व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट हॅज टू बी फॉलोड कोविड रूल्स, अँड आई एम श्योर नगरपालिका इज़ टेकिंग ऑल दी केयर टू डू द सेम. मैम, आपसे जानना चाहूँगा कि आपने कहा कि एंटरप्रेन्योरशिप को आप यहाँ पे बढ़ावा देने वाली है, लेकिन जो पब्लिक है जो यहाँ पे विजिट करने वाली है उनको अट्रैक्ट करने के लिए आप क्या करने वाली हैं, अगर उस बारे में कुछ बताएं. Yes, so organizers, can you tell the list of programs that we are having? जे आपले प्रोग्राम्स आहे ते बेसिकली अट्रॅक्शन आहे, टुरिझम. बोला तुम्ही, जे काही आपली लिस्ट आहे ना फेस्टिवल्सची. ओके, सो बाहेरच्या लोकांसाठी हिंदी सो बाहर के लोगों के लिए अट्रैक्शन एज अ कैंप नाइट्स है. सो दैट्स अ बिगेस्ट अट्रैक्शन नाउअडेज. या कोई कैमरे में है सो दिस फाइन बीच में सेंटर वाली सर. सो अट्रैक्शंस में कैंप नाइट्स हैं, टेंट स्टेज, फार्म स्टेज हैं. यहाँ के कुछ लोकल फार्म्स हैं जिन्होंने ये उन्होंने ये स्टेप फॉरवर्ड लिया है फॉर द फार्म स्टेज, जहाँ पे चिकू सफारीज है. फार्म स्टेज के साथ बाकी के जो भी यहाँ पे लोकल वारली विलेज का क्रूज़ है, फिशरमैन विलेज क्रूज़, जो नॉर्मली लोगों को यहाँ से बॉम्बे के लोगों को मिलता नहीं है घूमने के लिए, तो वो चीज़ यहाँ पे अवेलेबल करके दिया गया है. स्पेसिफिकली यहाँ का लोकल टैलेंट जो है, उस टैलेंट को हम लोगों ने यूटिलाइज़ किया है
to attract the urban crowd. It's not just local, but apart from this, we are also having entertainment from Bombay itself. जो बॉम्बे से भी हम लोगों ने कुछ entertainment पार्ट यहाँ पे incorporate किया हुआ है इस फेस्टिवल के लिए. Beach sports है, it's a major attraction. Water sports, adventure sports. These are the major attraction for this particular festival. Anything else you want to know? अच्छा, मैं ये जानना चाहूँगा कि अगर हम बाहर से आ रहे हैं, बॉम्बे से आ रहे हैं या गुजरात से कहीं से आ रहे हैं, हमारी सबसे बड़ी समस्या होती है कि रहने की, ठहरने की. तो उसके लिए कुछ आपने व्यवस्था की है? क्योंकि हम जब बाहर से आते हैं तो हम सोचते हैं सस्ता हमें कुछ जगह मिल जाए और 2 दिन ठहर जाए. तो कुछ बताएंगे, कुछ ऐसे कुछ सुविधाएँ हैं जो देख रहे हैं उनको भी पता चल जाएगी. सो वेबसाइट अगर आप फॉलो करो तो वेबसाइट पे लिस्ट ऑफ यहाँ के जो रिसोर्ट्स है, फार्म स्टेज है, या फिर जो भी यहाँ के गवर्नमेंट स्टे जो बोल सकते हैं हम स्टे के ऑप्शंस अवेलेबल है, उनकी पूरी लिस्ट उनके कांटेक्ट के साथ हमने इंक्लूड किया हुआ है वेबसाइट पे. अपार्ट फ्रॉम दिस 24/7 हमारे पास एक नंबर है जिस पे हम फेस्टिवल के बारे में जो भी यहाँ पे विजिट करना चाहते हैं उनको डिटेल देने के लिए एक नंबर कंटिन्यू एक्टिव है. अगर आपको कुछ भी स्टे से रिलेटेड इन्फॉर्मेशन चाहिए, फेस्टिवल के टाइम टेबल के रिलेटेड इन्फॉर्मेशन चाहिए, वो इन्फॉर्मेशन देने के लिए 24/7 एक बंदा और एक नंबर यहाँ पे रखा गया है, एक्टिव है. मैडम, मेरा सवाल ऐसा है कि हम हमेशा टूरिज्म की बात करते हैं और बढ़ावा होना भी चाहिए, लेकिन टूरिज्म के साथ साथ अगर सुरक्षा की बात करें तो देखा जाए तो सुरक्षा की दृष्टि से जो भी इंतजाम होते हैं वो केवल दिखावा के लिए होते हैं. जैसे कि कल केलवा के बीच की घटना आपको शायद पता चला होगा. अब वहाँ पे भी अच्छा एक प्रसिद्ध टूरिज्म सेंटर है, लेकिन वहाँ पे जो घटनाएँ हुई तो दुर्घटना सिस्टम है. इस प्रकार की घटना को रोकने के लिए ऐसा नहीं कि यहाँ पे फेस्टिवल है इसके लिए हमने एक दिन के लिए परमानेंट सुरक्षा की दृष्टि से लाइफ गार्ड हो या दूसरे हो, तो क्या व्यवस्था है और आगे अगर इस तरह की घटना को रोकने के लिए क्या व्यवस्था परमानेंट की जाएगी, इस बारे में क्या कहेंगे? जैसे कि कल केलवा में हुआ, दैट इज़ वो बहुत अनफॉर्चुनेट इंसिडेंट है. जब हमें पता चला तो हमने इमीडिएटली ढानू में कैसे उस चीज़ को रोका जाए आगे के लिए उस पर प्लानिंग स्टार्ट की है. तो ढानू के लिए हम वॉच टावर, अभी तक वॉच टावर जो नहीं है, वॉच टावर क्रिएट करेंगे ताकि दूर तक एक विजन दिखे कि कौन जा रहा है. साथ ही साथ शाम में ड्यूटी लगाने का नगर पालिका प्लानिंग कर रही है इस ढानू एरिया में, ताकि शाम में 7 बजे के बाद अगर कोई पानी में एंटर करता है तो उसको रोका जाए सबसे पहले. हाँ, CCTV कैमरा भी लगाने वाले हैं और लाइट्स लगाई है. अभी जैसे इस एरिया में लाइट्स नहीं थी तो पूरे में लाइट्स लगाई है बीच के पास, ताकि क्लियरली वो विजिबिलिटी हो. तो नगर पालिका और बाकी जो हमारा पूरा प्रशासन है वो ट्राई कर रहे हैं कि ये इंसिडेंट कभी भी रिपीट ना हो. और साथ ही साथ इस फेस्टिवल के लिए 2 दिन के लिए एक विशेष अरेंजमेंट्स करने वाले हैं, क्योंकि यहाँ पे लोग ज़्यादा आएंगे उस समय, नॉर्मल से ज़्यादा लोग आएंगे डेफिनेटली. तो उस समय विशेष अरेंजमेंट्स, वॉलंटियर्स की हेल्प लेके कि कोई भी अगर एक्टिविटीज़ हो रही है तो हमारी साइट में रहे, और साथ में लाइफ गार्ड उधर रहे अवेलेबल. कोस्ट गार्ड से हम मदद ले रहे हैं. जो फिशरमैन है उनको हमने बोट पार्क करने के लिए बोला है उस टाइम पे पानी में, ताकि जस्ट इन केस कोई पानी में जा रहा है तो सबके व्यू में वो रहेंगे. तो ऐसे ही फिशरमैन के साथ मीटिंग चल रही है बोट्स रखने के लिए. तो अलग अलग जितने वेन्यूज़ हैं हम सब एक्सप्लोर करके सेफ्टी का इंश्योर कर रहे हैं. दूसरा सवाल मैडम ऐसा है कि यहाँ पे करीब लाखों लोग के आने की बातें कही जा रही है और शायद आएंगे भी, लेकिन ऐसे टाइम पे हम लोग अक्सर देखते हैं कि ट्रैफिक की समस्या होती है, या वाहन पार्किंग की व्यवस्था होती है, या एम्बुलेंस की व्यवस्था होती है. तो ऐसे बहुत सारी चरमरा आ जाती है, यहाँ पे हो नहीं पाता है. हम भले दावा करते हैं कि हम सारी व्यवस्थाएँ करेंगे, लेकिन रियल में वो जो घटना है या जो भी व्यवस्था हम नहीं कर पाते या तो किसी कारणवश नहीं हो पाती है. तो अगर इस प्रकार की कुछ चीज़ें ना हो या तो इसके लिए क्या उचित कदम है? ग्राउंड बड़ी बड़ी चीज़ें. देखिए, प्रॉब्लम्स तो कुछ भी करते हैं तो आती ही है. कुछ भी हम इनिशिएटिव लेते हैं, कुछ भी करते हैं तो प्रॉब्लम पहले आती है. लेकिन प्रॉब्लम हमें डेटर नहीं कर सकती वो काम नहीं करने से, लेकिन हमको ज़रूरी है उन प्रॉब्लम को पहले से सोच के उसको डील करना. तो इसीलिए पार्किंग जो है उसके लिए हमने यहीं पे क्रेजी क्रैब में आप देखेंगे पीछे एक बहुत बड़ा पार्किंग का ग्राउंड है जहाँ पे 100 तक व्हीकल्स पार्क हो सकती हैं. उसके अलावा SDO ऑफिस के पास में एक बड़ा एरिया है जहाँ पे अभी तक कचरा पड़ा था, शायद यूज़ नहीं हो रहा था, उसको हम क्लियर करवा के हम पार्किंग स्पेस डेवलप कर रहे हैं. सिमिलरली सेंट मैरीज़ है स्कूल, उसमें एक पार्किंग का बड़ा एरिया है. तो ये जितने भी ग्राउंड्स हैं ढानू के, उनको हम पार्किंग स्पॉट बनाएंगे. 2 बसेज रहेंगी नगर पालिका की जो लोगों को वहाँ से कंटिन्यूसली ला सकती है. अगर कोई वहाँ पे आ रहा है, पैदल नहीं आ पा रहा है तो वो रहेगा. साथ में ऑटो का जो नेटवर्क है ढानू का वो स्ट्रॉन्ग है. निःशुल्क रहेगी, डेफिनेटली निःशुल्क रहेगी. पालघर जिल्ह्याने डहाणू तालुक्यातील आदिवासी स्टॉलधारक आहेत, तर त्यांच्यासाठी तुमची जी योजना फ्रीच आहे ते फ्री योजना, पण ते अगोदर तुम्ही त्यांना अनुदान देणार आहे की डायरेक्ट तुम्ही नंतर त्यांना अकाउंटला टाका? नंतर आम्ही त्यांना देणार आहे त्यांच्या अकाउंटमध्ये.
हां अगोदर त्यांनी भरायचे, कारण 3 ते 5,000 रुपये आहे ना. गेल्या वेळेला त्यांनी बोर्डीमध्ये अनुभवलेलं आहे, त्यांना परत पैसे भेटलेले नाही. नाही यावर्षी होणार नाही, नक्की मी आहे ना. भरण्यासाठी थोडंसं नाही डोंट वरी, मी आहे. आदिवासी इंडिव्हिज्युअल्स आणि आदिवासी गटासाठी आम्ही देणार आहे. मॅडम एक प्रश्न, तशी आम्ही ॲडव्हर्टिजमेंट पण दिली आहे. हां बोला. फेस्टिवल आहे तर त्यासाठी फंडिंग कोण करतात, प्रकल्प ऑफिस की नगर परिषद? नगर परिषद, प्रोग्राम नगर परिषद से है. आदिवासी डिपार्टमेंट सिर्फ सपोर्ट कर रहा है लोगों को, ताकि वो फ्री में, क्योंकि उनको इनिशियल पेमेंट देने में कई बार दिक्कत होती है, तो वो उनको प्रॉब्लम ना हो. असं जो आपल्याकडे चिकू फेस्टिवल सुरू होता गेल्या वर्षी, आता कोविडमुळे तो थोडा पोस्टपोन झाला. यावर्षी त्याचं नाव बदललं गेलं का की तो पुन्हा होणार आहे चिकू फेस्टिवल त्या नावाने? त्याच्याबद्दल चिकू कमिटी आन्सर करू शकते. कमिटी आहे का? नाही कमिटी वेगळी आहे, कारण हे गव्हर्नमेंट नगर परिषदने ऑर्गनाईज, नगरपालिकेने ऑर्गनाईज केलेलं आहे प्रोग्राम, आणि ते जे प्रोग्राम होता चिकूची वेगळी कमिटी आहे, बोर्डीमध्ये आहे कमिटी. तर आमचं डिस्कशन झाला होता आधी कमिटीसोबत की तुम्हाला आमच्यासोबत एक कॉमन फेस्टिवल, जॉईंट फेस्टिवल करायचे आहे का, पण त्यावेळी त्यांचं मत होतं की आम्ही बघू, त्यांचे कन्फर्म नव्हता काही. तर चिकू कमिटीबद्दल मी आता बोलू शकत नाही. कारण आदिवासी विकास विभाग त्यावेळेस पण त्यांना सहकार्य करतात फंडिंगच्या बाबतीतला. आत्ताच जर त्यांनी चिकू फेस्टिवल पुन्हा अरेंज केला तर मग कसं होणार आहे? कारण बघू शकतो, असं काही फिक्स्ड काही याच्यामध्ये काही. मॅडम, हा जो फेस्टिवल होणार आहे तो समुद्र किनारी होणार आहे. 2021ला आपल्याकडे चक्रीवादळ येऊन गेली, त्यामुळे सुरूबागेचं झाडांचं बऱ्यापैकी नुकसान झालं होतं. मागे पण मी हा मुद्दा घेतला होता. तर याबाबत सुरक्षेच्या बाबतीत काय कशा पद्धतीने असणार? सुरक्षा आणि एक दुसरा मुद्दा असा PWD लेटर दिला ना. दुसरा मुद्दा असा की महोत्सव आणि यात्रा यामधला फरक काय असणार आहे? मग महालक्ष्मी यात्रा होणार की नाही होणार? याच्यामध्ये जे सुरूच्या बागेचा आपण विषय घेतला त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आम्ही सगळ्याचे सर्वे केलेला आहे. आता कुठलीही असे झाड किंवा कुठलं असे जे कंपोज झालेलं आहे किंवा अशी कुठलीही तिथं त्यांचं सर्टिफिकेशन म्हणा किंवा हे केलेलं आहे की कुठल्या त्याची काही घटना होण्यासारखी नाही आहे. आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये वेदर रिपोर्ट जो आहे तो पण आम्ही पुढच्या 15-20 दिवसाचा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये भविष्यामध्ये 20 ते 25 दिवसामध्ये असं कुठल्याही वादळ किंवा मोठ्या सोसायटीद्वारा असं कुठलाही प्रसंग किंवा यामध्ये नाही आहे. तिसरी गोष्ट जे म्हणतात की बाबा महालक्ष्मी आता तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. हे एक तुम्ही पॉझिटिव्ह अँगलने घ्या की ह्याच्यामध्ये आपण जे 2 वर्षाचा गॅप पडलेला होता, आदिवासी संस्कृती, ग्रामीण संस्कृती आणि शहरी संस्कृती यांना एक प्रकारे आपण एकत्र आणून एक चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह स्टार्ट करतो आहे. एक इथल्या स्थानिक इकॉनॉमीला, इथल्या टुरिझमला, इथल्या स्थानिक एंटरप्रिनरला, आदिवासी लोकांना एक चांगलं व्यासपीठ तयार करून देतो. त्याची तुम्ही जास्तीत जास्त पब्लिसिटी करा. आणि कुठल्याही म्हणजे गोष्टीमध्ये कुणी जरी काय सांगितलं तर त्याच्यावर कुठेही विश्वास ठेवू नका, ही विनंती करतो तुम्हाला. सर, उपक्रम नक्कीच चांगला आहे, जे त्याच्याबद्दल दुमत नाही आणि आपल्याला शंका घ्यायचं कारण नाही. फक्त जेव्हा आपण पॉलिसी करतो तेव्हा आमचा दारू फेस्टिवल होण्याचं कोणाचंही मत नाही. ह्याचबरोबर स्थानिक रोजगाराला वाव मिळणारी महालक्ष्मी यात्रा आणि इथून उरूस देखील आणि यात्रा व्हावा एवढीच भूमिका. 100% आपण नाही 100% आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा करू. आपण नाही सर मी तेच मला सांगतोय की आपण याच्यामध्ये 100% पाठपुरावा करू. आणि महालक्ष्मी यस आमची उलट इच्छा आहे की ह्या वर्षीची पूजा माझ्या हस्ते व्हावी, मॅडमच्या हस्ते व्हावी. त्यामुळे आम्ही त्याच्याने निश्चित प्रयत्न करू, निश्चित पाठपुरावा करू. आणि कसं आपल्याला सिंधुदुर्गमध्ये जशी आपल्याला भराडी यात्रेला परमिशन मिळाल त्याचं आपण या कोविडच्या नॉर्म्स पाळून निश्चित प्रयत्न करू आपण मिळण्याचं परमिशन. अजून काय कोणाचे प्रश्न असतील? वापर करणार आहोत. पार्किंगच्या व्यवस्थित पार्किंग करून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इन्सिडन्स घडणार नाही. या ठिकाणी फेस्टिवलला जाण्यासाठी एंट्री पॉईंट आहेत त्या ठिकाणी आम्ही सिक्युरिटी चेकिंग त्या ठिकाणी करणार, फिक्सिंग करणार आहोत. आणि जे बाहेरून येणारे पर्यटक असतील किंवा फेस्टिवलला येणारे जे काही नागरिक असतील ते सुरक्षित कसे राहतील आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा सुरक्षित होईल याकडे पोलिसांचं त्या ठिकाणी विशेष जास्तीत जास्त कुमक मागून बंदोबस्त ठेवून आम्ही त्या पद्धतीचं नियोजन लहान पोलीस ठाणेतर्फे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते करत आहोत. यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा है और जो लोकल लोग हैं उनको जो है ज़्यादा मतलब एम्प्लॉयमेंटशिप मिले और ज़्यादा करके उनके मतलब घर चले स्पेशली सब क्या धानू नगर परिषद के माध्यम से पहली बार धानू के इतिहास में फेस्टिवल हो रहा है. उसका उद्देश्य और इंटेंशन एक ही है. जो यहाँ पे उपस्थित हमारे तहसीलदार साहब हैं, हमारे जो नगर पालिका के CEO आवारे साहब हैं,
लिया है ये उसमें डिस्कशन किया कि भाई 2 साल कोरोना के बाद एक्टिविटी रही नहीं, लोगों को रोजगार रहा नहीं, तो उसके माध्यम से हम ये ऑर्गेनाइज करते हैं प्रोग्राम। और ये प्रोग्राम ऐसे एक लेवल पे ऑर्गेनाइज होना चाहिए कि लोकल लोग जो है समझो कोई एक्टिविटी करना चाहता है, कोई प्रोडक्ट बेचना चाहता है, या समुद्र जो समुद्र हमारे पास आज ढानू, आप पालघर जिले में ढानू का समुद्र देखेंगे तो नंबर 1 समुद्र, लेकिन आज तक उसको यूटिलाइज करेंगे तो वाटर स्पोर्ट्स वगैरह हम ला रहे हैं गोवा की तरफ, फिर उसके बाद मैराथन वगैरह होगा, फिर बाद में भारत मिस्टर इंडिया जो रह चुके हैं बॉडी बिल्डर उनको इनवाइट कर रहे हैं, वो आ रहे हैं। फिर उसके बाद जब बाकी के ऐसे बहुत से कल्चरल प्रोग्राम स्टेज पे कंटिन्यू होंगे, 2 स्टेज बनाए हमने, एक प्रोफेशनल लोग जो आएंगे बॉम्बे से वो एक्टिविटी करेंगे, और दूसरा एक स्टेज बना रहे हैं जो लोकल लोग जो भी परफॉर्म करना चाहे उनको भी स्टेज मिलेगा, लेकिन वो भी पहले रजिस्ट्रेशन करना पड़ेगा उसको। और एक ही इंटेंशन इसके पीछे कि ये ढानू को प्रमोट करने के लिए जो टूरिज्म कैसे बढ़ सकता है, क्योंकि 91 नोटिफिकेशन जो हमारे पास है उसके पास MIDC नहीं है, यहाँ पे रोजगार नहीं है, तो ये माध्यम हमारे बहुत सा आगे का देख के हमें शुरू करें, ताकि तो जो 1 लाख लोग यहाँ पे विजिट करते हैं, तो 1 लाख लोग यहाँ पे अगर आते हैं तो उसमें से 30-40 हज़ार लोग भी 2 दिन यहाँ रुक के जाते हैं, तो ढानू के इकोनॉमी में बहुत बड़ा बूस्ट मिलेगा। अभी समझो होटल के लोगों को वहाँ पे 2 दिन उन्होंने स्टे किया, फिर यहाँ पे प्रोडक्ट खरीदा, तो ये 2 दिन ढानू के लिए पूरा साल निकल जाएगा। तो ये हमारा उद्देश्य है कि ये प्रोग्राम हर साल प्लस होते जाएगा, हमें और भी बहुत कुछ ऐड करने वाले हैं। उसके बाद हमारे बात चली 2-3 प्रोग्राम करो अगर ऐड हो गए तो बहुत ही यूनिक प्रोग्राम हो, और हमारा इंटेंशन है कि इसमें लोकल लोगों को फर्स्ट प्रायोरिटी है, और उसके बाद टूरिज्म कैसे बढ़ेगा उसके लिए हमारा प्रायोरिटी। सर, जैसे सर ने कहा कि रोजगार बहुत ही ज़्यादा इम्पोर्टेंट है, लेकिन आपको लगता है कि बहुत सारे जो यूथ है जो मुंबई से आएंगे या फिर कोई भी स्टेट से आएंगे, तो आपको लगता है कि एक मतलब कोई अगर सेलिब्रिटी को या फिर किसी को जोड़ते हैं इस फेस्टिवल के साथ तो ज़्यादा फुटफॉल्स यहाँ पर देखने मिलेंगे सर अगर उस बार? यस, उसके लिए हम डेफिनेटली उसके ऊपर वर्कआउट कर रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा जो नए यूथ है, यूथ आइकॉन्स है, जैसे कि सुहास खामकर है, वीर धवल खाड़े हैं, उनको हम कम्युनिकेट कर रहे हैं, उनका डेट्स ले रहे हैं। उसके अलावा जो भी एक्टर्स है, मराठी एक्टर्स हैं जो ग्रामीण विलेज से गए, जो एक इनके यहाँ के यूथ के लिए एक आदर्श रह चुके हैं या रह सकते हैं, उनको भी हम बातचीत चल रहा है। बड़े बड़े प्रोग्राम्स हम ऐसे ब्लेंड कर रहे हैं कि लोकल का यहाँ का अपना कल्चर, आदिवासी कल्चर, लोकल कल्चर, ग्रामीण कल्चर और अर्बन कल्चर, उनको एक मिंट ब्लेंड बना के लोगों के लिए सर्व करें। इसके तरफ से एक अच्छा यूनिक प्रोग्राम हो जाएगा और यहाँ से यूथ डेवलपमेंट और रोजगार भी निश्चित हो जाएगी। सर, आपकी तरफ से क्या कंट्रीब्यूशन होने वाला है इस फेस्टिवल के लिए, क्योंकि बहुत ही जैसे मैंने कहा बड़े पैमाने पर होने जा रहा है फेस्टिवल? ढानू नगर पालिका जो है ये लेवल पे फर्स्ट टाइम हमने ये प्रोग्राम किया है। इसका सिग्निफिकेंस ये है कि इसके बाद में ये प्रोग्राम हर साल रिपीट रहेगा, हर साल तो उसका इनिशिएशन ये प्रोग्राम से होने जा रहा है। इसके अलावा जो यहाँ पे पर्यटन का जो ये है और शहर का जो इकोनॉमी है वो पर्यटन पे डिपेंड है, और नगर पालिका का इकोनॉमी और शहर के ऊपर डिपेंड है। सो अल्टीमेटली ये सभी संस्था को फायदेमंद हुई बात है। थैंक यू सो मच। थैंक यू।